नवजग या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे। आज आपण गिमोणे या गावातील प्रगतशील शेतकरी प्रवीण दुबळे सर यांची पारंपरिक शेती या विषयात आपण माहिती घेणार आहोत। तर चला पाहूया आपण त्यांची पारंपरिक शेती। नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण ह्या पारंपरिक शेतीची थोडक्यात माहिती घेणार आहोत। तर आपण इकडे पहिल्यांदा भात शेती झाल्यानंतर आपण पहिली आपली व्यावसायिक शेती म्हणजे भात शेती आहे। हे भात शेती झाल्यानंतर ते भात शेतीचं पीक काढून झाल्यानंतर आपण शेतात नांगरती करून आम्ही असं थोड्या प्रमाणात किरकोळ याच्यामध्ये मका स्वीटकॉर्न हा स्वीटकॉर्न आहे लावलेला आहे। इकडे खाली भेंडीची लागवड आहे, भेंडीची लागवड चालू केलेली आहे। पुढे तिकडे पावटा आहे, आपण ते फोटोमध्ये दाखवू। पावटा आहे, चवळी आहे, पडवळ आहे, गवार आहे। हे सगळ्याचं असते थोड्या प्रमाणात तुम्हाला दाखवतो काय काय ते। आपण आता ह्या स्वीटकॉर्नला अशी एक पिशवी लावलेली आहे। ही पिशवी म्हणजे ह्याच्यावरती कुठलं कीड रोग पडू नये किंवा पक्षी पोपटासारखे पक्षी हा मका दाणे सोडून खाऊ शकतात म्हणून त्यांना वरनं अशी एखादी पिशवी लावून ठेवायची असते, मग ते सुरक्षित राहतात। आता आपण पुढे आता स्वीटकॉर्न लावून जवळजवळ आपल्याला 1.5-2 महिने झालेले आहेत। 2 महिन्यामध्ये एवढं येतं आपल्याला काय पूर्ण स्वीटकॉर्न एका शेतामध्ये लावायचं म्हटलं तर आपली जागा सर्व अडकून बसते। आणि म्हणून आपण काय करतो, जे भाजीपाल्याचे जे वाफे तयार करतो त्या वाफ्यांच्या वरती दंडावरती जी जागा शिल्लक राहते तिथे आपण स्वीटकॉर्न वगैरे लावतो, म्हणजे आपली जागा पण वेस्टेज जात नाही। आणि हे होतं हे 3 महिन्यामध्ये 2.5 ते 3 महिन्यामध्ये स्वीटकॉर्न तयार होतं। आता हा बघा, हे इकडे पावट्याची लागवड केलेली आहे, आपला गावठी पावटा आहे। आता त्याला फुलं बिलं येऊन शेंगा वगैरे यायला लागलेले आहेत। या बघा, आता असे पावट्याचे शेंगा वगैरे येत आहेत इकडे। इथे बघा, हे इकडे आपण हा जो इकडे पावटा लावलेला होता, पावटा चवळी ही याची हायब्रिड जातीची मिळते, ती लवकर येऊन बाजून त्याचं पीक येऊन गेलेलं आहे। आता हे पावट्याचे इकडे गावठी पावटा आहे, त्याचं आता पीक चालू आहे। बोला, याची आपण हा पावटा लावून कमीत कमी आता आपल्याला 1.5 ते 2 महिने झालेले आहेत। 1.5 महिन्यामध्ये त्याला आता शेंगा बिंगा यायला लागलेले आहेत। त्याच्यावरती आपण कीड पडू नये म्हणून आपण आम्ही सेंद्रिय म्हणजे हे वापरतो, तंबाखू किंवा ह्याचं गोमूत्र, तंबाखूचं पाणी आणि गोमूत्र असं मिक्स करून त्याचं काही प्रमाणात फवारणी करतो, म्हणजे त्याच्यावरती कुठला कीड रोग वगैरे पडत नाही। शक्यतो आम्ही रासायनिक फवारणी करायचं टाळतो, ते आम्ही नाही करतच। हे इकडे घोसाळीची लागवड केलेली आहे, सगळी अशी लांबच्या लांब मांडव आहे। आता इथे घोसाळा आपला याच्यावरती आलेला आहे वळ्याला। आणि घोसाळा लागवड करून जवळजवळ आता ते महिना झालेला आहे, फक्त जास्त नाही। 1 महिनाभरामध्ये त्याची वेळ वगैरे असे वर गेलेले आहेत आणि आता त्याला फळधारणा व्हायला सुरुवात झालेली आहे। चवळीची शेंग आहे, ही चवळीची लागवड आहे केलेली। थोड्या ठिकाणी सगळ्यात थोडं सगळीकडे लावलेलं आहे। ह्याला आता सुद्धा चवळीला शेंगा यायला लागलेल्या आहेत। पडवळीचं मांडव दिसतंय, सगळं पडवळ आहे इकडे। पलीकडच्या बाजूला कारळीची लागवड आहे। आपण पहिल्यांदा पडवळाची माहिती घेऊया। हा पडवळ बघा केवढा आहे, कमीत कमी 5 ते 6 फुटावर त्याची हाईट झालेली आहे। त्याला मांडवसुद्धा कमी पडायला लागलेले, एवढं त्याची हाईट झालेली आहे। आपण त्याला पडवळ लागवड करताना खाली फक्त खतं, शेणखत आणि हे गांडूळ खत हे वापरलं जातं। आणि नंतर त्याच्यावरती फक्त 2 वेळा फवारणी केली जाते, पाणी आणि हे त्याची फवारणी केली जाते। त्याच्यामुळे त्याच्यावर कीड वगैरे काय पडत नाही। पडवळाचं पीक आता तुम्ही बघता इकडे पडवळ लागले सगळीकडे बऱ्यापैकी। आपण जे इकडे शेती करतो पडवळ, कारली, घोसाळी, हे आम्हाला कुठे बाहेर दापोलीसारख्या ठिकाणी किंवा शहरासारख्या ठिकाणी जाऊन विकायला लागत नाही। ते सर्वात आधी प्रथम म्हणजे आमच्या इथे सर्व आमच्या आजूबाजूच्या वाडीतले गावातली मंडळी इथे आपल्या घरातच येऊन आपल्या इथली भाजीची विक्री होते, बाहेर कुठे घेऊन जावं लागत नाही। आणि याला मागणी भरपूर आहे, आपल्याकडे सुद्धा कमी पडतो। कुठल्या शेतकऱ्यांना किंवा कोणाला माल लागणार असेल ते सुद्धा आपण तो इथून देऊ शकतो। आणि बाहेर कुठे जायची विकायला गरज लागत नाही, सगळे बाहेरची लोक घरी येऊनच भाजी घेऊन जात आहेत। आता आपल्याकडे बऱ्यापैकी म्हणजे बरेचसे लोक गावाकडनं लोक मुंबईसारख्या ठिकाणी तरुण वर्ग वगैरे जास्त जातो। तर मला असं त्यांना सांगायला इच्छितो मी की आपल्याकडचे शेतीधंदा, जर शेती असेल, जमीन असेल तर त्यांनी शेती विषयाकडे वळावं। शेतीधंदा व्यवस्थित चांगल्या प्रकारे दापोलीसारख्या ठिकाणी किंवा आपल्या कोकणासारख्या ठिकाणी चालू आहे, होतोय, केला तर सगळं बरोबर होते, फक्त ते करणे गरजेचं आहे असं मी तरुणांना सल्ला देऊ इच्छितो। व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा। चॅनलला लाईक करा, शेअर करा
आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.